आजच्या कृषी क्षेत्रातील मोठ्या बातम्या, शासनाच्या घोषणा, अनुदानातील बदल, खरेदी धोरणे आणि बाजारभावांमधील हालचाल सर्व काही तुम्ही पाहणार आहात या व्हिडिओच्या माध्यमातून। अंदमानात मान्सूनच्या तयारीला सुरुवात, वाऱ्याचा वेग वाढला। राजस्थान आणि गुजरातमध्ये धुळीचे वादळ। अंदमान निकोबार बेटांवर 21 ते PM 25 मे दरम्यान दाखल होण्याची शक्यता। देशातील बहुतांश भागात मान्सून पूर्व पावसाला आजपासून सुरुवात। विदर्भात 4 मे तर मराठवाड्यामध्ये 5 मे पासून पावसाला प्रारंभ होणार। आजपासून 31 मे पर्यंत सूर्य महाराष्ट्राच्या डोक्यावर, सूर्याचे उत्तरायण सुरू। शून्य सावलीचा अनुभव, उन्हाचे चटके अधिक तीव्र होणार। दक्षिणेकडून सूर्याने उत्तरायणाचा प्रवास सुरू केला असून अक्षवृत्तीय स्थितीनुसार 3 ते 31 मे या कालावधीमध्ये सूर्य विशेषतः महाराष्ट्राच्या डोक्यावरून जाणार आहे आणि ज्यामुळे उन्हाचे चटके आणखीन तीव्र होण्याची शक्यता वर्तवण्यात आली। 1965 पासूनचे कागदपत्रे ऑनलाईन होणार, 30 कोटी दस्तांचे जतन। महत्वाकांक्षी डिजिटलायझेशन प्रकल्पाला सुरुवात। सन 1865 ते 2001 या प्रदीर्घ कालावधीतील सुमारे 30 कोटी कागदपत्राचे स्कॅनिंग आणि डिजिटलायझेशन करण्याच्या प्रकल्पाला आता प्रत्यक्ष सुरुवात झाली असून हे काम सध्या प्राथमिक टप्प्यात आहे आणि या प्रकल्पामुळे 150 वर्षांहून अधिक काळातील जुने अभिलेख आता एका क्लिकवर उपलब्ध होतील। आठवड्यानंतर महा सेवा पोर्टल सुरू। नागरिक, विद्यार्थी, शेतकरी आणि पालकवर्गामधून समाधान व्यक्त। डोमेसाईल, क्रिमिलेअर आणि प्रमाणपत्र मिळणे सुलभ होणार। पीक विमा, विविध शासकीय अनुदान योजना आणि कृषी नोंदीसाठी लागणारी कागदपत्रे वेळेत मिळत नव्हती। मोबाईलचे रोज वाढतायत दर, दुकानदारांकडे साठा शिल्लक नाही। मागणीनंतरच हँडसेट आणले जात आहेत। किमती 1,500 ते 5,000 रुपयांनी वाढल्या। काही दिवसांपासून स्मार्टफोनच्या किमती एक दिवसाआड वाढत आहेत। भविष्यात मोबाईल आणखीन महाग होण्याची शक्यता वर्तवण्यात येते, त्यामुळे दुकानदार तोट्याच्या भीतीने साठा करणे टाळत आहेत। रेशनवरील 3 महिन्यांच्या धान्याबाबत ग्राहकांमध्ये संभ्रम। सध्या एप्रिलचेच वाटप सुरू। पुरेशी वाहने नसल्यामुळे अडथळे येत असल्याची माहिती उपलब्ध। प्रशासनाच्या सूचनेनुसार 3 महिन्यांचे धान्य एकत्रित देण्याचा निर्णय असला तरी सध्या एप्रिल महिन्याचे वितरण पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे। अमरावती जिल्ह्यात सौर कृषी पंप योजनेची गती संत, शेतकऱ्यांमध्ये नाराजी। महावितरणच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह। 60 दिवसांच्या आत सौर कृषी पंप उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे। गोंदिया जिल्ह्यात 13.5 लाख क्विंटल धान केंद्रावरच उचल करण्यास विलंब। खरेदी करणाऱ्या संस्थांना फटका बसण्याची शक्यता। जिल्ह्यातील शासकीय गोदाम फुल असल्यामुळे भरडाई केलेला तांदूळ ठेवण्यास अडचणी होत आहेत, त्यामुळे धानाची उचल करण्यास विलंब होत असल्याची माहिती देण्यात आली। कडबाकुट्टीकडे शेतकऱ्यांचा कल, चारा टंचाईवर प्रभावी उपाय। महागाईच्या पार्श्वभूमीवर किफायतशीर पर्याय। हळद बियाणे प्रति क्विंटल 5,500 ते 6,000 रुपये। गेल्या वर्षीपेक्षा यंदा दर कमी, शेतकऱ्यांकडे पुरेशी उपलब्धता। अद्रकाचे दर वाढल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा। प्रति क्विंटल 4 ते 5 हजारांचा दर। गेल्या 2 वर्षापासून अद्रकेचे दर अपेक्षेपेक्षा कमी असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती। विदर्भात वादळी पाऊस, येलो आणि ऑरेंज अलर्ट जारी। नागपूरसह संपूर्ण विदर्भात मे महिन्यात पावसाचा इशारा। उन्हाची तीव्रता वाढली, शेतातील पिके पाण्याअभावी जळून जाण्याच्या मार्गावर। विहिरी, तलाव आणि हातपंपही कोरडेठाक। खडकवासला कालव्याचे तातडीने पाणी सोडण्याची मागणी। इंदापुरातील शेतकरी वर्ग संकटात। द्राक्षावर पांढरट थर कशाचा न धुता खाल्ल्यास विषबाधा। कर्करोग, मूत्रपिंड आणि यकृताशी संबंधित आजाराचा धोका। उत्पादनामध्ये झालेल्या घटीने यंदा बेदाण्याचे दर झाले दुप्पट, अवकाळीचा फटका। उत्पादनामध्ये 35% घट, अवघ्या 1.5 महिन्यात हंगाम आटोपलाय। द्राक्षाला यंदा चांगला बाजारभाव मिळाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी बेदाणा निर्मितीकडे वळण्याऐवजी थेट द्राक्ष विक्रीला प्राधान्य दिलंय आणि त्यामुळे बेदाणा उद्योगासाठी उपलब्ध होणाऱ्या द्राक्षाचे प्रमाण आणखीन कमी झालंय। याचा थेट परिणाम हंगामाच्या कालावधीवर झालाय। दरम्यान बाजारात बेदाण्याची मागणी वाढ कायम असून पुरवठा कमी असल्यामुळे दरात वाढ झाली। पूर्व प्राथमिक शिक्षणामुळे खासगी शाळांचे वर्चस्व, 1ली ते 4थीच्या वर्गाच्या पटसंख्येमध्ये घट। सरकारी शाळांचा संघर्ष मात्र कायम। नागपूर जिल्ह्यात पीक विम्यासाठी प्रीमियम भरपाईबाबत नो क्लेम। खरीप तोंडावर 4.21 लाख शेतकऱ्यांना पीक विमा भरपाईची प्रतीक्षा। पूर्व विदर्भातील 4 लाख शेतकऱ्यांनी घेतलेले पीक विमा प्रीमियम भरला तरी भरपाई अद्याप मिळालेली नाही। नापेडच्या हरभरा खरेदी केंद्राला मुदतवाढ द्या, धनंजय मुंडे यांची पणन मंत्र्यांना पत्राद्वारे मागणी। अनुदानावर मिळणार बियाणे, महाडीबीटीवर अर्ज केला का? अन्नधान्य पिके, कडधान्य आत्मनिर्भर अभियान तेलबिया अंतर्गत शेतकरी गटांनो अर्ज करा। शेतकऱ्यांना स्वतः शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावे लागणार आहे। जो शेतकरी अगोदर अर्ज करेल त्याला प्राधान्याने बियाणे उपलब्ध होतील।
पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा बारगळण्याची चिन्हे, वादंग टाळण्यासाठी जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित. सोलापूर जिल्ह्यात शक्तीपीठ मार्ग निश्चिततेच्या अफवांचे पीक, भूमाफियांकडून जाहिरातीच्या माध्यमातून गुंतवणुकीसाठी प्रयत्न. सोलापूर जिल्ह्यात सध्या शक्तीपीठ महामार्गाच्या लगत असलेल्या जागांच्या बाबतीत गुंतवणुकीचे आमिष नागरिकांना दाखवण्यात येत आहे. प्रस्तावित महामार्गाच्या जागेबाबत शासनाकडून अद्याप कोणत्याही सूचना देण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे शक्तीपीठाच्या नावावर गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणूक होण्याची शक्यता असून नागरिकांनी याबाबत जागृत असावं असं आवाहन जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी केलंय. सांगोला तालुक्यात कोट्यवधीचे जलजीवन मिशन फेल, 80 कोटी रुपयांची योजना. तब्बल 4 वर्षानंतर देखील 54 गावातील ग्रामस्थ तहानलेलेच. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शिवना टाकळीच्या आवर्तनाअभावी 40 गावांच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर. शेतकरी धडपड करतायत, विहिरींनी तळ गाठला, जनावरांची पाण्यासाठी भटकंती कायम. पिकांना पुढील 8 ते 10 दिवसात पाणी न मिळाल्यास शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. वादळी वारा आणि विजांचा कडकडाट. राज्यात पुढील 5 दिवस पावसाची शक्यता. 4 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट. LPG दरवाढीमुळे ताट महाग. हॉटेलमध्ये प्रत्येक डिश मागे 10% दरवाढ अटळ. व्यावसायिक LPG गॅस सिलेंडरच्या दरात तब्बल 50% झालेल्या वाढीचा थेट परिणाम आता खाद्य व्यवसायावर दिसून येतोय. सोलापूर हॉटेल असोसिएशनने प्रत्येक डिश मागे 10% दरवाढ करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे आता हॉटेलमधील जेवण देखील महागणार आहे. मनसरमध्ये कोथिंबीर मेथीचे दर कडाडले. वाढत्या उष्णतेचा फटका बसलाय. बाजार समितीत आवक कमी होऊन दरात वाढ झाली. कोथिंबीरीला शेकडा 2,500 ते 3,500 रुपयांचा दर मिळालाय, तर मेथीला शेकडा 3,000 ते 4,000 रुपयांपर्यंतचा भाव मिळतोय. वाळवेचे वारूळ, पालीची अंडी. आता येणार पाऊस. निसर्ग संकेत. पारंपरिक अंदाज. शेतकऱ्यांची शेती कामाची लगबग. अलीकडे डिजिटल माध्यमे, हवामान तज्ज्ञ, सॅटेलाइट ही साधने पावसाचा अंदाज सांगतात. मात्र गेल्या शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या पाऊस येण्याच्या खुणा आता दिसू लागल्यात. पुढील 20 दिवसात पाऊस येण्याचे संकेत निसर्ग घटक असलेल्या जीवांनी द्यायला सुरुवात केली. सध्या पाली अंडी घालतायत, तर काही ठिकाणी पिल्लं बाहेर आलीत. याचाच अर्थ 10 ते 20 दिवसात पाऊस येईल. वाळवेने रस्ता, शेत आणि बांधावरील वारूळ बंद करण्यास सुरुवात केली. याचा अर्थ 8 ते 10 दिवसात पाऊस येणार. बारामती सुनेत्रा पवार विक्रमी मतांनी विजयी. अजित पवारांचा 2019चा रेकॉर्ड मोडलाय. बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवारांचा दणदणीत विजय. अजित पवारांचा जुना रेकॉर्ड मोडीत इतिहास रचला. ममताच्या हातून पश्चिम बंगाल निसटलं. भाजपची जोरदार मुसंडी. पश्चिम बंगालमध्ये मोठा राजकीय उलटफेर दिसून येत असून भाजपने बहुमताचा आकडा पार केलाय. हा ममता बॅनर्जी यांच्यासाठी मोठा धक्का मानला जातोय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ठोका, शेअर करा आणि अशा दैनंदिन शेतकरी बातम्या अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा.